आता आपण हे एक्झाम्पल बघतोय बघा. याच्यामध्ये 1, 2, 3 नंबर्स आहेत. आपल्याला याचा HCF काढायचा आहे. तर आपण पहिल्यांदा त्याचे फॅक्टर्स पाडून घेऊया 40चे. बघा लास्ट नंबर 0 आहे. 2नी 2, 2चा 4 हा 0 कॉपी केला. परत 0, 2 10चा 20 परत 0 आला आहे म्हणजे 2नीच डिवाइड करायचं. 2 5चा आणि 5 1चा. आता आपण 60चे फॅक्टर्स पाडून घेऊया. बघा लास्टचा नंबर 0 आहे म्हणजे 2नीच डिवाइड करूया. 2 3चा 6 आणि हा 0 इथे कॉपी केला. परत 0 आहे म्हणजे 2नीच. 2 1चा 2. बघा आपण 2 घेतलं, हे होतं 3. एक शिल्लक राहिला तो इथे लिहूया. 2 5चा 10. आता इथे हा 15 नंबर आला आहे बघा. लास्टचा नंबर 0, 2, 4 असं काहीच नाही आहे. त्यामुळे हे 2नी डिवाइड होत नाही आहे. याला आपण 3नी डिवाइड करतो आहे. 3 5चा 15 आणि 5 1चा 5. आता आपण 75चे फॅक्टर्स पाडूया. बघा लास्टचा नंबर 5 आहे म्हणजे 5 1चा 5. 7 आहे, आपण 5 घेतले, 2 शिल्लक राहिले तो इथे लिहिले. 25 झालं. 5 5चा 25. आता 5 3चा आणि 3 1चा. आता आपण हे सगळे फॅक्टर्स लिहून घेऊया 40चे. बघा 2 × 2 × 2 × 5. आणि आता 60चे लिहून घेऊया. 2 × 2 × 3 × 5. आता 75चे घेऊया. 5 × 5 × 3. आता आपण याच्यातून कॉमन फॅक्टर काढूया. कॉमन फॅक्टर. कॉमन फॅक्टर म्हणजे काय? तिन्हीमध्ये जो नंबर कॉमन आहे तो. बघा इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे. म्हणजे कॉमन फॅक्टर आपला 5 आहे आणि जो कॉमन फॅक्टर आहे तोच आपला HCF आहे आणि या तिन्ही नंबरचा HCF 5 आहे. बाकीचे एक्झाम्पल या पद्धतीनं तुम्ही सॉल्व करून बघा. आणि मी यांना कशा डिवाइड करत होते 2नी 3नी, यासाठी मी डिव्हिजिबिलिटीचा व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक देते, तोही व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला याला कसं डिवाइड करायचं ते लक्षात येईल.